सभागृहाचे गटनेते यांनी जे मांडलेलं आहे त्यावर मी या ठिकाणी हरकत नोंदवत आहे. सन्माननीय सदस्य, सभागृहात सभाध्यक्ष म्हणून परवानगी घेतल्याशिवाय आपण बोलू नये. आत्महत्या केली. तुम्हाला तुमचं नाव पण नाही घेतलं. ठीक आहे, क्षमा असेल. आपण मला विनंती आहे मला की बोलण्याची संधी. ठीक आहे, बोला तुम्ही. ठराव क्रमांक 12 जो सभागृह नेते सन्माननीय सागरजी नाईक सगळ्यांनी मांडला त्यावर मी या ठिकाणी हरकत नोंदवत आहे की प्रभाग क्रमांक 7 मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि मला सन्माननीय सभागृह नेते यांना आठवण करून द्यायची ज्यावेळेस आपण प्रभाग रचना ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस निवडणूक आयोगासमोर आपण गॅरी मॅन्डरिंगचा उल्लेख केला होता, बरोबर. त्यामध्ये संलग्न असणं कुठेतरी गरजेचं होतं. तर अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक 1, 6 आणि 14 याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीची सलगता नाही. यावर आपण सभागृह नेते म्हणून स्पष्टीकरण द्यावे अशी मी आपल्या या ठिकाणी विनंती करतो. त्याच पद्धतीने गेल्या 15-20 वर्षापासून ज्या पद्धतीने प्रभाग समित्या आपल्या नवी मुंबई शहरामध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अस्तित्वात होत्या, ज्यामध्ये पूर्वी गडचिरोली विभागामध्ये, एफ विभागामध्ये प्रभाग क्रमांक त्या ठिकाणी 7 होता, 8 होता, 9 होता आणि प्रभाग क्रमांक 6चे 2 प्रभाग जे आहेत ठाणे वेलापूर रोडच्या पूर्वेस त्या ठिकाणी होते, तरी सुद्धा जे आहे त्या प्रभाग क्रमांक त्या ठिकाणी एफ विभागामध्ये जोडले गेले होते. तरी माझी आपणास या ठिकाणी विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण 5, 7, 8 या ठिकाणी जोडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, 5 नंबर हा ऐरोलीचा भाग येतो आणि जर आपण नैसर्गिक नाल्याचा विचार केला तर ऐरोली या ठिकाणी जे आहे नैसर्गिक नाला, नवी मुंबई शहरामध्ये मला वाटतं 3 ते 4 नैसर्गिक नाले आहेत. ते प्रभाग क्रमांक 7 ला एक जोडून आहे आणि प्रभाग क्रमांक 9 ला देखील एक नैसर्गिक नाला त्या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणून माझी या ठिकाणी जे आहे यावर देखील आक्षेप आहे, हरकत आहे. तरी माझी सन्माननीय सभागृह नेते यांना विनंती आहे की आपण याबद्दल जे आहे फेरविचार करावा आणि प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 अशा पद्धतीने जे आहे आपण जर या ठिकाणी सलगता जोडली तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने जे आहे लोकांना सोयीस्कर राहील, आम्हालाही काम करायला जे आहे त्या ठिकाणी सोयीस्कर राहील अशा या ठिकाणी सूचना अथवा मी विनंती या ठिकाणी सभागृह नेता यांना करतो. त्याचबद्दल मी सन्माननीय या ठिकाणी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी जे आहे विनंती करतो की आपण या ठिकाणी जे आहे या प्रभाग समिती ज्या पद्धतीने सभागृह नेत्यांनी मांडला त्यावर आपण देखील या ठिकाणी जे स्पष्टीकरण द्यावं या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.